नमस्कार मंडळी, मी किशोरीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। उन्हाळा सुरू आहे आणि गरमीसुद्धा भयंकर आहे। तर एवढ्या गरमीमध्ये आणि उकाड्यामध्ये काहीतरी थंडगार खाण्याची इच्छा होते। तर मी आज घरच्या घरी स्वस्त आणि मस्त असे फ्रेश एकदम आईस्क्रीम तयार केलेल्या आहेत आणि दोन प्रकारच्या आईस्क्रीम तयार केलेल्या आहेत, मँगो आईस्क्रीम आणि चॉकलेट आईस्क्रीम। तर कशा करायच्या आहेत त्या बघूयात। आणि ह्या ज्या दोन्ही प्रकारच्या आईस्क्रीम आहेत त्या मी एकाच प्रकारच्या बेसपासून तयार करणार आहे। तर बेस तयार करण्यासाठी मी इथे 1 कप दूध घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी त्या दुधावरची जी साय असते, मलई असते, तर ती सुद्धा टाकून घेत आहे। दूध जे घेतलेलं आहे ते एकदम नॉर्मल दूध आहे, फुल फॅट क्रीम जे दूध असते तेच घ्यायचं आहे आणि त्याच्यावरची जी क्रीम आहे ती सुद्धा पूर्णपणे घेतलेली आहे। आणि त्यामध्ये मी 1 चम्मच कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे आणि अर्धा कप साखर घातलेली आहे। तर हा पॅन जो आहे मी अजूनही गॅसवर ठेवलेला नाही आहे। तर दूध, कॉर्नफ्लॉवर आणि साखर जी आहे ती पहिल्यांदा मिक्स करून घ्यायची आहे। थंड दुधामध्येच कॉर्नफ्लॉवर, साखर आणि जी मलाई घातलेली आहे ती छानपैकी मिक्स करून घ्यायची आहे। त्यामुळे काय होईल की कॉर्नफ्लॉवरच्या दुधामध्ये गुठळ्या पडणार नाहीत। आता हे जे सर्व मिश्रण जे आहे ते छान मिक्स करून घेतलं आहे। त्यानंतर मी गॅसवर ठेवून घेतलं आहे आणि सतत ढवळत राहायचं आहे, कारण दुधामध्ये कॉर्नफ्लॉवर घातलेली आहे आणि ती तळाला जाऊन चिपकू शकते। तर त्यासाठी दूध जे आहे ते सतत ढवळत राहायचं आहे छान घट्ट येईपर्यंत। तर अगदी 5 ते 6 मिनिटांमध्ये हा जो दूध आहे ते घट्ट यायला सुरुवात होते। तुम्ही बघू शकता ह्या दुधाला छान घट्टसरपणा आलेला आहे। आणि हे जे दूध आहे ते सतत ढवळत राहायचं आहे, म्हणजे त्याच्या गुठळ्या अजिबात पडणार नाही। तर आता आपला हा जो बेस आहे तो तयार झालेला आहे। तर मी थंड होण्यासाठी इथे बाजूला ठेवून दिलेला आहे आणि जोपर्यंत हा बेस थंड होत आहे तोपर्यंत आपण इतर तयारी करून घेऊयात। तर इथे मँगो आईस्क्रीम करायची आहे। तर त्यासाठी मी 1 आंबा घेतलेला आहे, छान पिकलेला आंबा आहे आणि हा आंबा जो आहे तो गोड आहे। तर सोलून घ्यायचा आणि त्याचे छोटे छोटे तुकडे कट करून मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत। एकदम स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे आंब्याची। तर आपण जी आईस्क्रीम तयार करणार आहोत एकदम फ्रेश मँगो आईस्क्रीम तयार करणार आहोत। उन्हाळ्यामध्येच काय पण इतरही ऋतूंमध्ये आपल्याला आईस्क्रीम खायची इच्छा होत असते आणि अशा वेळेस आपण घरच्या घरी एकदम स्वस्तात आणि झटपट अशी आईस्क्रीम तयार करू शकतो। आईस्क्रीम करण्याचा हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे। तर मी आता सध्या 2 फ्लेवरचे आईस्क्रीम तयार करत आहे। तर मँगोचा पल्प काढून घेतलेला आहे आणि इथे मी एका मोठ्या बाउलमध्ये 1 कप व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे। तर ही जी व्हिपिंग क्रीम आहे ती ह्या मशीनद्वारे छानपैकी फेटून घ्यायची आहे। तर हिचा आकार जो आहे क्रीमचा 3 ते 4 पट फुलतो। केकसाठी लागणारी जी क्रीम असते तर ती ह्या व्हिपिंग क्रीमनेच तयार केली जाते। तर अशा प्रकारे मी ही जी व्हिपिंग क्रीम घेतलेली होती ती पूर्णपणे फेटून घेतलेली आहे। त्यामध्ये आता हा जो बेस तयार करून घेतलेला होता मी, तर तो सुद्धा टाकून घेते आणि तो सुद्धा ह्या क्रीमसोबत एकजीव करून घेते, छानपैकी फेटून घेते मी मशीनद्वारे। तर अशा प्रकारे मी क्रीम आणि जो बेस तयार केलेला आहे तो फेटून घेत आहे।
अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये छानपैकी हे मिश्रण जे आहे ते एकजीव होते, फेटले जाते आणि केकसाठी लागणारा जो बेस आहे ते एकदम स्मूथ असा हा तयार होतो। तर एकदम परफेक्ट असा आईस्क्रीमसाठी लागणारा जो बेस आहे तो तयार झालेला आहे। तर इथे मला 2 प्रकारच्या आईस्क्रीम करायच्या आहेत। तर अर्ध मिश्रण जे आहे ते मी एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेत आहे आणि अर्ध मिश्रण राहू देत आहे, कारण मँगो आईस्क्रीम तयार करायची आहे आणि चॉकलेट आईस्क्रीम तयार करायची आहे। तर पहिल्यांदा मी मँगो आईस्क्रीम तयार करून घेते। तर हा जो मी मँगो पल्प काढून घेतलेला होता तर तो ह्या बेसमध्ये घालून घेतला आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे, एकजीव करून घ्यायचा आहे। आज मी 2 फ्लेवरमध्ये आईस्क्रीम तयार केलेली आहे, मँगो आईस्क्रीम आणि चॉकलेट आईस्क्रीम। तर ह्या पुढच्या व्हिडिओंमध्येही तुम्हाला आणखीन वेगवेगळ्या फ्लेवरच्या आईस्क्रीम बघायला मिळतील, तर त्यामुळे माझे व्हिडिओ जे आहेत ते बघत राहा। इथे मी थोड्या दुधामध्ये 10-12 केशर काड्या टाकून घेतलेल्या होत्या। तर कलर छान येतो आणि फ्लेवरसुद्धा मस्त येतो, तर त्यासाठी मी केशर काड्या ज्या आहेत त्या क्रीममध्ये घालून घेतलेल्या आहेत आणि आणखीन छान कलर दिसण्यासाठी मी इथे येलो फूड कलर घातलेला आहे। तर येलो फूड कलरचे 2 ते 3 थेंब टाकून घ्यायचे आहेत। तर एकदम ओरिजिनल असा कलर ह्या आईस्क्रीमला येतो। मला आणखी थोडा डार्क कलर हवा होता, तर त्यासाठी मी आणखीन 1 ड्रॉप फूड कलरचा घालून घेतलेला आहे इथे मी आणि मिक्स करून घेतलेला आहे। इथे मी थोडे आंब्याचे बारीक बारीक कट केलेले पीसेस ठेवलेले होते, तर ते सुद्धा मी क्रीममध्ये घालून घेतलेले आहेत। आणि आता आईस्क्रीम सेट होण्यासाठी मी ह्या एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये जे काही मिश्रण तयार केलेलं आहे ते ट्रान्सफर करून घेतलेलं आहे। तर आईस्क्रीम जी आहे ती कुठल्याही एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवायची, म्हणजे त्या आईस्क्रीममध्ये आईस क्रिस्टल्स जमणार नाहीत। तर छान एकसारखी मी ही आईस्क्रीम जी आहे ती पसरवून घेतलेली आहे। एकदम स्मूथ असं हे जे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे। वरून थोड्या केशर काड्या घालून घेतलेल्या आहेत ह्यावर मी, दिसायला छान दिसतात। आणि थोडे कट करून घेतलेले बदाम घालून घेतलेले आहेत। जे काही तुमच्याकडे ड्रायफ्रूट्स असतील तर ते तुम्ही घालू शकता। आणि काही आंब्याचे कट करून घेतलेले पीसेस घालून घेतलेत। आणि आता हे 10 ते 12 तासांसाठी मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे आईस्क्रीम। 10 ते 12 तासात छान अशी आईस्क्रीम तयार होते। आता मी चॉकलेट आईस्क्रीम तयार करून घेत आहे। तर चॉकलेट आईस्क्रीमसाठी जो मी बेस काढून ठेवलेला होता एका बाउलमध्ये, तर त्यामध्ये मी चॉकलेट पावडर घातली आहे 1 चम्मच, 1 टेबलस्पून एवढी चॉकलेट पावडर घालून घेतली आणि मशीनद्वारे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे।
तर आता चॉकलेट आईस्क्रीमचं मिश्रणसुद्धा तयार आहे। आता तो सुद्धा मी एका डब्यामध्ये ट्रान्सफर करून घेत आहे। तर चॉकलेट आईस्क्रीम आहे तर त्यामुळे मी त्यामध्ये चोको चिप्स घालून घेतले आहेत। तर मिश्रण छान एकसारखं पसरवून घ्यायचं आहे आणि वरून थोडे अजून मी चोको चिप्स घालून घेतलेले आहेत। आणि ही सुद्धा आईस्क्रीम मी 10 ते 12 तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवून देणार आहे। तर तोपर्यंत छान अशी सेट होऊन जाते आईस्क्रीम। आणि आईस्क्रीम बघितल्यानंतर कुणाला वाटणार सुद्धा नाही की आपण हे घरी केलेली आहे आईस्क्रीम। तर आजचे तुम्हाला मँगो आईस्क्रीम आणि चॉकलेट आईस्क्रीम रेसिपी कशा वाटल्या आहेत दोन्ही, तर मला कमेंटमध्ये सांगा। रेसिपी आवडल्या असतील तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात अशा छानशा व्हिडिओसोबत। तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ रहा। धन्यवाद।